मानवाची उत्पत्ती वानरांपासून झाल्याचं मानलं जातं. कालांतरानं उत्क्रांती होत गेली तसं शेपूट गळून पडलं. मात्र अजूनही एखाद्या व्यक्तीला शेपूट असण्याचे प्रकार होतात. नागपूरमध्ये असाच एक प्रकार उघड झालाय. नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शेपूट असलेला 18 वर्षांचा तरुण भरती झाला. 19 ते 20 सेंटीमीटर लांब असं शेपूट या तरुणाला त्याच्या जन्मापासूनच होतं. त्याच्या पालकांनी त्याचं नाव मारुती असं ठेवलं होतं. लहान होता तोवर ठीक होतं, पण मारुतीला आता या शेपटाचा त्रास व्हायला लागला. अखेर नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्याला भरती करण्यात आलं. इथं हे शेपूट समूळ कापण्यात येणार आहे. सध्या त्याची फक्त मणक्यांची जे हाड आहे ते दुभंगलं आहे आणि कुठलाही स्पायनल कॉर्डचा जो भाग आहे तो भाग कुठेही आतमध्ये आलेला नाही आहे त्या शेपटीच्या. त्यामुळे ही सुरळीतपणे ती शेपटी काढण्यात येऊ शकते असं आमचं निदर्शनास आलं आहे. मारुतीच्या परिवाराखेरीज कोणालाच ही बाब माहिती नव्हती. मात्र आता हा भाग काढण्यात येणार आहे. शेपूट काढण्यात आल्यानं त्याच्या आरोग्यावर कोणताही परिणाम होणार नाही. बाळ गर्भात असताना फॉलिक ऍसिडचं प्रमाण कमी झालं की असे परिणाम गर्भावर होतात असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. मात्र हा प्रकार फारच दुर्मिळ असल्याचं डॉक्टरांनी मान्य केलंय. इट इज वेरी वेरी रेयर एंड जैसे डॉक्टर गिरी बोले कि इतना बड़ा वेस्टिजियल ऑर्गन, इतना बड़ा टेल अराउंड 19-20 सेंटीमीटर्स इन 18 years old बॉय, तो अभी तक इट इज कंसिडर्ड द फर्स्ट. शरीरातून हे शेपूट निघालं की सामान्य आयुष्य मारुती जगणार आहे. गरज आहे ती समाजानं त्याला कोणत्याही चेष्टेशिवाय त्याला स्वीकारण्याची. अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.